कळतंय. बाबासाहेबांचं रमाईचं लग्न जमलं. बाबासाहेबांचं 9-14 वर्षाचं बाबासाहेबांचं वय होतं आणि 9 वर्षाची रमा होती. दोघांचं लग्न जमलं. दबक चाळीतला पोरगा भीमराव आणि भायखळ्याच्या त्या मच्छी बाजार, त्या भायखळ्याच्या मार्केट कमिटीमध्ये मामाकडे राहणारी रामू रमाई, दोघांचं लग्न जमलं भायखळ्याच्या ठिकाणी. आज आम्ही जे थाटमाट करतो ना लग्नामध्ये, काय कोणत्या डिश ठेवायच्या, कोणतं काय करायचं, स्टेज कसा ठेवायचा, आता ते नवीनच आले. चलायची गरज नाही, ते आपोआप ढकलत नाही, ते फिरवत फिरवत. बरोबर आहे ताई. ते आता काय एंगेजमेंट काहीतरी ते इव्हेंट वगैरे आले, ते आपण काय लक्ष देत्या भानगडीत. आणि आता आम्ही जुने झालो, आमच्या लग्नाला बरेच दिवस झाले. त्यामुळं लक्षात ठेवा, आता काहीतरी नवीन आले. पण बाबासाहेबांचं रमाईचे उपकार किती आहेत आमच्यावरती. बाबासाहेबांचं रमाईचं लग्न जमलंय. 9 वर्षाची रमाई, 14 वर्षांचे भीमराव आहेत. लग्नाचं स्थळ ठरलं, कुठं करायचं. चबुतरा होता एका बाजाराचा, भायखळ्याच्या मार्केट कमिटीच्या त्या मच्छी मार्केटमध्ये मासळ्यांचा वास होता. एका छपराखाली नवरीकडचे माणसं थांबले, एका छपराखाली नवरदेवाकडचे माणसं थांबले. आणि जिथं मच्छीचा बाजार भरतो, जिथं डोरले ठेवले जातात, डारले ठेवल्या जातात, त्या ठिकाणावर छोटासा भीमराव, 9 वर्षाची रमा आणि 14 वर्षाचे भीमरावाला नवरदेव नवरी म्हणून उभं केलं जातं. त्या चबुतऱ्याच्या खालून माझ्या मावल्यांनो, बापांनो, माझ्या भावांनो, अरे त्या चबुतऱ्याच्या जिथं तुमचा माझा आदर्श, तुमचं माझं सर्वस्व, माझं सगळं काही जिथं उभं होतं, ते 9 वर्षाची रमा आणि भीमराव त्या चबुतऱ्यावर उभे होते. त्याच्या खालून एक मोठा गटाराचा नाला वाहत होता. त्या चबुतऱ्याला स्टेज म्हणून बाबासाहेबांचं लग्न, रमाईचं लग्न लागलेलं आहे. आणि आम्ही जो आता थाटमाट करतो लग्नामध्ये, बाबा काय विचारूच नका हो. काय थाट आहेत आमच्या लोकांचे. नवरदेव रुसते अंगठीसाठी, नवरी रुसती कपड्यासाठी, सँडल ताशी घेतली, करवलीनं बुंदीच नाही खाऊ घातली, हिचं पत्रिकेत नावत नव्हतं, आमचं काही मूळ वाटीत नव्हती, करदुडात नव्हता, आणि टोप्यात नव्हत्या, आणि आयरात काय काय लय मोठ्या भानगडी आमच्या मराठवाड्यात. इकडे मला माहित नाही. त्याच्यामुळे हे सगळे प्रकार होतात. आणि आमच्या लग्नाचा टायमिंग किती असतो ताई? 12:30चा. 12:35चा लग्न लागते 4:30 वाजता. तो महबूब येतोय, गाणं लागतंय, बारो फुल बरसाओ मेरा महबूब. महबूब गॉगल घालून येते 4:30 वाजता. आणि त्याचे दोस्त म्हणतात एक गाणं भाऊ, एक गाणं डॉन लागलं पाहिजे. असे जर लग्न लागलं असतील तर काय उपयोग. अहो, आमच्या महापुरुषांनी सांगितलं, संत तुकडोजी महाराज याच विदर्भातले अमरावतीचे तुकडोजी बाबा म्हणतात, प्रसन्न हवा पाणी ऋतू हाच लग्नाचा मूर्तू, बाकी सर्व झंझट फालतू समजतो आम्ही. काय नाही, जिथं प्रसंग हवा पाणी ऋतू, लग्नाचा मुहूर्त नाही पाहिजे, वार नाही पाहिजे, सगळ्यांना सोप्या पद्धतीने येता आलं पाहिजे, असं लग्न लागलं पाहिजे. हा आमच्या महापुरुषांचा त्याग आहे, आमच्या महापुरुषांचं बलिदान आहे. आम्ही महापुरुषांचं केवळ नाव घेऊन चालणार नाही, तर आम्हाला आमच्या महापुरुषांच्या विषयावर चालावं देखील लागणार आहे. आता ताईंनी फार सुंदर सांगितलं. ताई, तुम्ही उदाहरण दिलं की बाबासाहेब जे घडले लंडनमध्ये, बाबासाहेबांना पत्र पाठवून रमाईनं सांगितलं की बाबासाहेबांना घडवण्यामध्ये रमाईचा मोठा सिंहाचा नाही, सगळ्याच काय बाबा म्हणजे भीमरावचे बाबासाहेब करण्यामध्ये जे संघर्ष रमाईचा आहे ना, जो त्याग आहे ना, ती आताची महिला करू शकत नाही. कारण या ठिकाणी मी जास्त आपला वेळ घेत नाही. बोर झालं तर मला सांगा बरं का, मी घरचा माणूस आहे त्या, कारण मी 3 वर्षापासून इथे येतोय. बिंदास सांगायचं थांबा म्हणून सांगताल ना, नाही तर मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं, ज्याच्या हातात माईक ते म्हणते माझाच ऐक, असं होऊ नये. सांगायचं आपण तुम्ही माझे, कारण तुमचा अंत पाण्यात मजा नाही. थोडक्यात सांगतो, 1-2-3 उदाहरणं सांगून मी या ठिकाणी थांबणार आहे, कारण मला माहिती आहे तुम्ही बऱ्याच तासापासून बसलात. पुढे आता गायनाचा पण कार्यक्रम आहे असं मला समजलं.